आज मी बनवत आहे सुजी आलू फिंगर्स। तर त्यासाठी आपल्याला लागणार आहे साहित्य। इथे मी घेतले आहे 5 ते 6 आलू उकडून घेतलेले आहे। आपल्याला आलू उकडून घ्यायचे। इथे घेतलेला आहे कोथिंबीर, 1 वाटी रवा, 2 ते 3 मिरच्या हिरव्या आणि चवीनुसार मीठ आणि आपल्याला लागणार आहे अर्धा ग्लास पाणी आणि आवश्यकतेनुसार आपल्याला तेल लागणार आहे। इथे मी आलू सोलून त्याला बारीक करून घेतलेला आहे, मॅश करून घेतलेला आहे आलू। आणि आपल्याला अर्धा ग्लास पाणी घेतले होतं। अर्धा ग्लास पाणी घेऊन आपण ते उकळी येऊ देणार आहोत पाणी। आणि पाण्यामध्ये आपण 1 चम्मच तेल टाकून घेणार आहोत। इथे 1 चम्मच मी तेल टाकून घेतलेला आहे। आणि पाण्याला उकळी आली की आपण त्याच्यामध्ये रवा टाकून घेऊ आणि त्याला फिरवत राहू। गॅस बंद करून घेऊ। गॅस आपण चालू नाही ठेवणार आहोत, गॅस आपण बंद करून घेऊ रवा टाकल्यानंतर। आणि आपण तो रवा फिरवून घेऊ आणि फिरून झाल्यानंतर त्याला आपण 5 मिनिटं झाकून ठेवून देऊया। अशा प्रकारे आपण रवा टाकून घेतला होता, गॅस आपण बंद करून घेतली होती। आता आपला हा असा रवा झालेला आहे। आपल्याला रवा फिरवत राहायचा आहे। आता आपण याला झाकून घेऊ 5 मिनिटं। इथे आपला रवा थंड झालेला आहे। आता आपण त्यामध्ये हिरवी लाल मिर्च आणि ही लाल मिर्च बारीक केलेली आणि कोथिंबीर हे सर्व आपण याच्यामध्ये टाकून घेणार आहोत। आलू पण टाकून घेणार आहोत। इथे आपण कोथिंबीर, हिरवी लाल मिर्च आणि हे आपण आलू जे मॅश केलेले होते ते आलू मॅश केलेले इथे टाकून घेत आहोत। चवीनुसार मीठ टाकून घेत आहोत, 1 चम्मच आणि अर्धा चम्मच मीठ टाकून घेतलेला आहे। आता याला आपण रव्यामध्ये पूर्ण चांगल्यापैकी आपण मिसळून घेणार आहोत। चांगलं मिक्स करून घेऊया। जे कोथिंबीर, हिरवी मिरची, चिली फ्लेक्स टाकलं होतं आणि मीठ चवीनुसार टाकलेलं होतं, हे सर्व चांगल्याने आपण मिक्स करून घेतो। आणि हे मिक्स झाल्यानंतर त्याचे छोटे छोटे गोळे करून त्याचे फिंगर्स बनवू आणि मग ते आपण तेलामधनं काढून घेऊ। हे आपले इथे मिश्रण आपलं तयार झालेलं आहे आणि आपण हे असे छोटे छोटे गोळे करून घ्यायचे आपल्याला अशा प्रकारे। मग त्याला फिंगरचा आकार द्यायचा। अशा प्रकारे आपण आकार देऊया। असे आपण पूर्ण करून घेणार आहोत। पूर्ण फिंगर्स करून घेणार आहोत तयार आणि मग ते तेलामधनं काढून घेऊ आपण। इथे आपण कढईमध्ये तेल टाकलेलं आहे। तेल आपलं आधी आपण गरम करून घेऊया। तेल आपलं गरम झालेलं आहे। आता आपण हे जे फिंगर्स बनवलेले आहे ते कमी आचेवरती आपण आता तळून घेऊया। आता आपण गॅस कमी करून घेऊ। आधी आपल्याला तेल चांगलं गरम होऊ द्यायचं आहे आणि मग नंतर आपण कमी आचेवरती त्याला तळून घेऊ। अशापैकी आपल्याला काढून घ्यायचे, तुम्ही बघू शकता। हे आपले तयार होत आहे। आता हे आपले तयार झालेले आहेत। आपण तेलातून काढून घेत आहोत। अशाच प्रकारे आपल्याला सर्व तेलामधनं काढून घ्यायचे आहे। अशा प्रकारे आपले झाले आहे क्रिस्पी सुजी आलू फ्रेंच फ्राईज किंवा त्याला फिंगर्सही आपण म्हणू शकतो, सुजी आलू फिंगर्स। याला आपण चटणी आणि टमाटर सॉस बरोबर सुद्धा खाऊ शकतो आणि छान लागतं। तर तुम्ही नक्की बनवा ही रेसिपी आणि मला कळवा कशी झाली तर ती। आणि लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।